गेल्या वर्षभरामध्ये इन्फोसिस नावाच्या कंपनीने जवळपास 32% कर्मचारी कमी, विप्रो सारख्या कंपनीने जवळपास 28% जॉब कमी केले. टीसीएस ही नामवंत कंपनी आहे की ज्याने आजपर्यंत कोणत्याच कर्मचाऱ्याला काढलं नाही, गव्हर्नमेंट सारखा आहे. नाईलाजाने त्या कंपनीने सुद्धा 14% कर्मचारी काढले. ही धोक्याची घटना. मग आता काय केलं पाहिजे? उलट आता सकारात्मक बाजू आहे. ही एक निगेटिव्ह बाजू मी सांगितली, पण आता मी तुम्हाला सकारात्मक बाजू. मोदी काही पण भेटत असतील, पण त्यांना काही गोष्टी खऱ्या आहेत. काही गोष्टी खऱ्या अशा आहेत की इकॉनॉमी, जीडीपी, ते म्हणतात की आम्हाला आता तिसऱ्या नंबरचं हायएस्ट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आम्हाला क्रिएट करायची आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना आपण त्या मार्गावर आहोत. आज आपला 5वा नंबर आहे. आकडे सांगतात, नेटवर्क सांगतात. मी काही फार अभ्यास नाही, नेटवर्क किंवा ते पेपरमध्ये येते ते. आपली इकॉनॉमी आता 5th नंबरवर आहे. याच गतीने जर का असं आपण गेलो तर येणाऱ्या 4 ते 5 वर्षात आपण तिसऱ्या नंबरची सगळ्यात हायएस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी होणार. तर त्याचा फायदा आम्हाला काय घ्यायचा आहे? त्याचा फायदा आपल्याला 3 सेक्टरमध्ये करता येईल. 3 सेक्टर कोणते आहेत ज्याचा आता इंडियामध्ये खूप डेव्हलपमेंट होते आहे? सगळ्यात पहिलं आणि नंबर 1 म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आज आता आयटी सेक्टरमध्ये जॉब नाही आहे. आज जर का तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तर मी तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये तुम्हाला मी जॉब करून देऊ शकतो. कारण हे बेसिक सर्व्हिसेस. आज भारतामध्ये सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट या गेल्या 10 वर्षामध्ये पूर्ण झालं तर ते इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. मला अमरावती विद्यापीठामध्ये मीटिंगला जायचं म्हटलं की पोटात गोळा येत होतं, कारण 4 तास लागत होते. बसू असं कसं तरी होत होतं. आज मी 1.5 तासात आलो. आज माझ्याकडे पर्याय उपलब्ध आहे. आज माझ्याकडे नेटवर्क आहे, रेल्वेचं नेटवर्क आहे, एरोप्लेनचं नेटवर्क आहे. आणि येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक एअरपोर्ट. म्हणून आम्हाला संधी कुठे आहे? तर संधी आहे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टर. सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हिस सेक्टर आहे ज्याच्यामध्ये आता कॉमन माणूस, सामान्य माणूस ते करायला लागलाय, पैसे खर्च करायला लागलाय. आज मध्यमवर्गीय माणूस सगळ्यात जास्त पैसा कुठे खर्च करतो? तर तो नंबर 1 टुरिझम. आपल्या समाजातला एक चांगला विद्यार्थी तो माझ्या संपर्कात 5-7 वर्षापूर्वी आला. आज त्याचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने होतो आहे. आपला देशमुखच आहे, पवन देशमुख शेगावचा फ्लाय एव्हिएशन. त्याचा बिझनेस कमीत कमी अॅन्युअली 2 ते 3 CR वर आहे. आपल्या समाजातील एक दुसऱ्या समाजातील पण आपलाच परिचित सगळ्यांचा एक माणूस वसंत गिरगे, माझ्याशी खूप चर्चा त्याची व्हायची. तो साध्या टूर नेतो, साध्या काय 4 धाम यात्रा वगैरे आपल्याच परिसरातल्या लोकांना नेतो. मी जेव्हा त्याच्याशी चर्चा केली, आज त्याचं अॅन्युअल टर्नओव्हर 1.5 कोटी रुपयाचं. मला सांगा, खूप चांगलं सर्व्हिस सेक्टर आहे. त्याची व्याप्ती खूप कमी आहे. 1-2च नाव आहेत तुमच्याकडे ही सर्व्हिस देणार. टुरिझम हे चांगली सगळ्यात महत्त्वाची प्रमुख संधी तुम्हाला. दुसरं सेक्टर जे मला खूप चांगलं वाटतं की ज्याची आता गरज आहे. शनिवार रविवार तुम्ही खामगावला गेला, टावर पासून तर इव्हन आपल्या स्वामी समर्थपर्यंत आजूबाजूला जर का नजर टाकली तर सगळ्या टपऱ्यांवर तुफान गर्दी होती. पाणीपुरीची गाडी असो, कुठली गाडी असो, पावाची गाडी असो, प्रचंड गर्दी असते. एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर टेबल मिळत नाही. मग मी असं तुम्हाला प्रबोधन देत नाही की जा जेवायला, असं नाही म्हणत. फूड सेक्टर हे खूप डेव्हलपिंग सेक्टर झालं, कारण आमच्याकडे पैसे आले आहेत. आता आमच्याकडे घरीच
स्वयंपाक करा, पृष्ठवर राहा, अशा आता महिलांची मानसिकता नाही राहिली. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला येऊ हप्त्यातून बाहेर जेव्हा ज्ञान झालं. ती एक संधी आहे तुम्हाला की स्वतःचा व्यवसाय फूड सेक्टरमध्ये, म्हणजे फूड सेक्टरमध्ये गाडी लावा किंवा हॉटेल काढा असं मी म्हणत नाही. फूड सेक्टर मधून तुम्हाला मी खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो, व्यक्तिगत भेटले तर खूप सांगतो, पण त्यातला आता असं झालं आहे की हॉटेलची मानसिकता बदलली आहे. रेडी टू प्रोव्हाइड फूड अशी इंडस्ट्री आहे. आपल्याच एका खामगावातल्या मुलांनी, कारण त्याच्या जीन्स मध्ये असल्यामुळे, त्यांच्या समाजामध्ये ते विचारधारा असल्यामुळे पुण्यामध्ये एक मोठी फॅक्टरी लावली. त्याचं नाव आहे नालंद. काय करतो तो तर हॉटेलवाल्यांना कांदा लागतो कापलेला, हॉटेलवाल्यांना तळलेला कांदा लागतो, हॉटेलवाल्यांना रेडी टू ईट वडापाव लागते, रेडी टू ईट चिप्स लागतात, रेडी टू ईट भाज्या लागतात, रेडी टू ईट बॉईल केलेला भात लागतो, फक्त फ्राय करून द्यायचं 5 मिनिट. हे सगळं प्रोव्हाइड करण्याचं काम तो करतो आणि त्याचं तुम्ही जर का विचारा त्याचा प्रभाव 2 CR करतो. आजकाल जर का मी हॉटेल लावली आणि सगळा भाजीपाला आणला, मला निवडायला माणूस लागेल, त्याला पगार द्यावा लागेल, आता त्याची गरज नाही. आता निवडलेला कापलेला सांबार डायरेक्ट कंपनी करतो. ही इंडस्ट्री आहे, याचा विचार करा. फार्म टू इंडस्ट्री, डायरेक्ट शेतातून तुम्ही बांधावरून त्या शेतकऱ्याकडून विकत घ्या. 90% देशमुख लोक शेती करतात. आपल्या माणसाचा फायदा होईल. ते धान्य, ते भाजीपाला उचला, त्यातून प्रोसेस करा आणि मग विका. बघा तुम्हाला जास्त डबल टिबल कॉस्ट मिळेल. कदाचित संतोष बाबू फ्युचर मध्ये हा बिझनेस करतील किंवा त्यांच्या डोक्यात असेल, पण मी तुम्हाला सांगू, तिसरं सेक्टर आहे सर्व्हिस. आता लग्न नाही राहिलं. मी आता लग्नामध्ये पावडरही होती लावली डॉक्टर, पण विचारले नाही पावडर, पण विचारले नाही. पण आता लग्न नाही राहिलं. इव्हेंट झालाय. साधं ब्युटी पार्लरचं बिल एक साधारण मध्यमवर्गीयाच्या घरात फॅमिलीत लग्न केलं 1 ते 1.5 लाख रुपये साधं ब्युटी पार्लर वाल्याचं बिल, फुल वाल्याचं बिल 50,000 रुपये. आपण क्रिटिसिझम नाही करायचं, हे सर्व्हिस सेक्टर आहे, याची येणाऱ्या काळामध्ये गरज आहे. उद्या साधं डिलिव्हरी झाली तर इव्हेंट होणार. त्या इव्हेंट वाल्याला बोलू, तो दवाखान्यापासून वरात काढणार, दूध काढणार, डंगर लावणार, आजारी आलो असं काढणार, त्याची शूटिंग करणार. ही काळाची गरज आहे मित्रांनो. सर्व्हिस सेक्टर आहे. नोकरीच्या मागे लागू नका. आपल्या जीन्स मध्ये नाही आहे, ते जीन्स मध्ये उतरा. किती दिवस दुसऱ्यांचं उलट काढणार. आपण आपली मानसिकता बदलली पाहिजे. मारवाडी गुजरात विचार करा, केला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या जरी राजे नसलं तरी विचाराचं राज्य. आम्हाला आजही कोणा पत्रिकाने दिली नाही का, आमचं नाव नाही टाकलं तर आम्ही जातो. मग ती विचारधारा आम्हाला आता कमर्शियली बदलण्याची गरज आहे असं मला या निमित्ताने वाटतं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी भविष्यासाठी शुभ चिंततो. विचार करा, विचार करून तुम्ही ठरवा. आई वडिलांना विचारता, एखाद्या काउन्सिलरला विचारा, तुम्ही चर्चा करा, गुगलवर दुसरं काही पाहण्यापेक्षा सर्च करा. काय काय सेक्टर्स आहेत, काय काय इकॉनॉमिक्स आहेत, काय काय आकडे आहेत. भावनिक विचार करू नका. काय याला भाव नाही दिलं तर ते आपल्या अंगावर येतील असं नाही. स्टॅटिस्टिकली विचार करा, भावनिक दृष्ट्या विचार करू नका, आकड्यांमध्ये विचार करा आणि तुमचं करिअर तुम्ही स्वतः ठरवा करा. तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये मेहनत करण्याची ताकद आहे, तुम्हाला समाजातून वर येण्याची गरज आहे. या तिन्ही गोष्टी मला खूप साऱ्या वर नेऊ शकते अशी मला या निमित्ताने त्याची चर्चा करावी
संयोजकांनी मला बोलवलं, स्वागत केलं आणि माझं भाषण लांबलं, भाषण घडवलं. माझं 2च पेक्षा घडवलं, पण लांबलं. पण मला असं वाटतं